आमच्याकडं कारवाईसाठी येतात, तर नक्की पंचायत समितीचा याच्यामध्ये रोल काय आणि हे आम्हाला यांनी ऐन दिवाळीच्या याच्यावर उघड्याव का पाडलं म्हणून त्यांनी आपल्याला बोलवलं। परंतु नंतर खुलासा झाला धक्कादायक प्रकरणाचा। ज्यावेळी आम्ही सर्वात अगोदर जे परदेशी म्हणून डेप्युटी इंजिनियर आहेत बांधकाम विभागाचे पंचायत समितीचे त्यांना फोन केला, त्यांना आम्ही विचारणा केली की आपली ही जी भिंत होती ही कुणी पाडलेली आहे। तर त्यांनी थेट कानावर हात ठेवले, हात वर केले, त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही कुणी पाडली। त्यांना आपण हेही विचारणा केली तर या ठिकाणी कसलं काम चालू आहे, मला माहीत नाही कसलं काम चालू आहे असं म्हणून त्यांनी फोन केला। जे आश्चर्य वाटावं असा प्रकार होता। यानंतर मी पुन्हा इथले जे प्रतीक चन्नावर म्हणून व्हिडिओ आहे त्यांना दूरध्वनी, मी खरं तर मगाशी भेटायला गेलो होतो, जस्ट त्यांची जेवणाची सुट्टी झाली आणि ते बाहेर गेले, मी त्यांना दूरध्वनीवरून फोन केला का हा प्रकार काय घडलाय, हे नक्की भिंत तुम्ही पाडायला लावलेली आहे का। त्यांनी देखील सांगितलं की मला यातली काही माहीत नाही आणि मी कोणतीही भिंत पाडायला लावली नाही। आणि दुसरा पार्ट असा का हे बांधकाम काय चालू आहे हे देखील आपण त्यांना विचारणा केली, तर त्यावेळी त्यांनी थेट माहिती सांगितली की मला यातली काही माहिती नाही आहे म्हणून। मग नक्की मग हे बांधकाम कोण करत होतं, त्या लोकांना इथून कोणी हुसकावून लावलं, व्हिडिओने लागोपाठ 3-4 नोटिसा का दिल्या आणि हे खड्डे खोदले कुणी आणि ही भिंत पाडली कुणी। खरं तर हा खूप प्रश्न निर्माण झाला, कारण की कोणत्याही सहजासहजी व्यक्ती पंचायत समितीच्या या आवारामध्ये येतो, JCB घेतो आणि तिकडून सरकारी भिंत पाडून टाकतो आणि हे खड्डे खोदतो, हा प्रकार तेवढाच गंभीर होता। आम्ही व्हिडिओना भेटायला गेलो, व्हिडिओना यातली काहीच कल्पना नव्हती। टेक्निकल ऑफिसर होते ते तिथं उपस्थित नव्हते, काही त्यांचे असिस्टंट होते, त्याची फाईल माझ्या हातात आहे। खरं तर हे प्रतीक चन्नावर यांच्या कार्यकर्तेमध्ये ही काही फाईल रंगास आली नाही आहे, परंतु याची अंमलबजावणी मात्र चन्नावर यांच्या आताच्या काळात सुरू आहे। विषय होता 2022चा। आपल्याला सर्वांना माहिती असेल की जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक राज होतं, कोणती निवडणूक घ्यायला बंदी होती, निवडणूक घेता येत नव्हतं, आरक्षणाचा वाद होता कोर्टात आणि यानंतर प्रशासक आल्याच्या नंतर एक ठराव करण्यात आला 2022ला। एक संस्थेचं नाव आहे प्रगती महिला स्वयंसहायता समूह शिंदे म्हणजे हे गाव आहे मावळ भागामध्ये, पश्चिम आदिवासी भागामध्ये राळेगण शिंदे। ह्या प्रगती महिला स्वयंसेवा बचत गटाने एक अर्ज केला तत्कालीन BDOकडं, त्यांना मागणी केली की आम्हाला कॅन्टीन किंवा काय हे वगैरे काय चालू करायचं आहे। त्यानंतर यांची फास्ट दखल घेण्यात आली आणि यांचं जे जनरल बॉडीची जी मासिक सभा आहे त्यावेळी प्रशासकच कारभार पाहत होते, त्याच्यामध्ये असा ठराव केला की आपल्या इथं शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा काही ना काही कार्यक्रम घेतले जातात, त्यावेळी आलेल्या लोकांना काही खायचं असेल तर त्यांना लांब जावं लागतं, तर त्यामुळं पंचायत समिती आवारामध्येच मोकळ्या जागेमध्ये इथं ही मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ह्या आमक्या प्रगती जी महिला संस्था आहे तिने अर्ज केला आहे, त्याला द्यायला काय हरकत नाही। पण यानंतर सूत्र अशी फिरतात तर परत काही मीटिंग्स होतात, त्यामध्ये असं ठरलं जातं की याची दरपत्रकं मागवायची। आता ही जी मोठीची जागा आहे ॲक्च्युली या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांच्या आसपास आहे आणि ही जागेचं नंतर हे असं बीड दाखवायची जेणेकरून आपण थेट कोणाला दिलं नाही। हे जे माळी नावाचं शरद माळी नावाचा हा जो व्यक्ती होता BDO, याच्या काळामध्ये हा सगळा कुटाणा झालेला आहे, त्यांनी सगळं याला पूर्ण अंजाम दिलेलं होतं डॉक्युमेंटली। त्यांनी असं केलं एक जाहीर नोटीस तर कुठं प्रकाशित झालीच नाही आणि असं हे केलं का दरपत्रकं द्या, काय 3 दरपत्रकं या ठिकाणी मागवण्यात आली। त्याची जेव्हा माहिती आपण केली तर ही जे नोटीस काढली होती 2023ला आणि दरपत्रका जेव्हा इकडे पोच झाली त्याच्यावर तारीख आहे 2025ची, म्हणजे सगळा झोल केलेला आहे या ठिकाणी। आणि या 3 दरपत्रकांची मागणी या ठिकाणी झाली आणि 3 दरपत्रकं ही आली। आता हा तो झोलच आहे की त्यावेळी नाही आली, 2025मध्ये आलेली आहेत। आता त्या दरपत्रकामध्ये असं आहे, एक बघा, एक प्रगती महिला स्वयंसहायता समूह मुक्काम पाडळी पोस्ट माणिकडो यांच्या नावाने एक दरपत्रक आलेलं आहे। मी तुम्हाला आता हा फोटो तुमच्या याच्यावर दिसेलच त्याचा, त्याच्यामध्ये दरपत्रक कसलं आहे
दरपत्र कसं पाहिजे, समजा ही जागा द्यायची, कोण 10,000 रुपये बोली लावील भाड्याने स्क्वेअर फूटला, 20,000 लावील, कोणी 2 रुपये लावील स्क्वेअर फूटला, असं नव्हतं. त्यांनी दरपत्र काय दिली, पोहे 30 रुपयाला, उपमा 25 रुपयाला, इडली 25 रुपयाला, चहा 10 रुपयाला. ही कोणाची आहेत? प्रगती महिला स्वयंसहायता समूह, मुक्काम पाडळी, पोस्ट माणिकडो, तालुका जुन्नर. हे बघा याच्या तारीख काय आहे, आता याच्या तारीख जर खडाखोड दिसती, पण 2023चं हे पत्र आहे बीडीओच्या द्यान. आणि यांच्याकडं पोचलंय कधी, 6 फेब्रुवारी 2025ला. जे पत्र 2023चं, नोटीस 2023ला काढली आणि यांनी आता दाखवलं का चूक होऊ नये म्हणून हे असं करून घेतलंय. आता हे जे कोणाचं आहे, प्रगती महिला स्वयंसहायता समूह मुक्काम पाडळी, तर त्याच्यामध्ये सही केलेली आहे नंदा दादाभाऊ पापडे यांनी. माझी विनंती, हे तेच आहेत का? असं या पाडळीमध्ये बचत गट आहे का या नावाचं? याची पहिली माहिती घ्यावी त्या गावांनी. आणि ह्या पापडे कोण आहेत, त्यांचा गैरवापर तर नाही झाला, याची देखील त्यांनी चौकशी करावी. आता अजून एक दरपत्रक याच्यामध्ये दिसतंय, ते आहे प्रगती महिला स्वयंसहायता समूह मुक्काम पोस्ट शिंदे. त्याच्यामध्ये एसी खिलरी नावाची सही दिसती आणि दुसरं PV खिलरी अशी सही दिसती. ते देखील 2025ला पत्र प्राप्त झालेलं आहे आणि वर तारीख टाकलेली होती 2023ची, तर अस्पष्ट दिसत नाही, ओरिजिनल मध्ये बरोबर तारीख आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी ते रेट लिहिलेले, 25 रुपयाला पोहे, उपमा 25 रुपये, आणि यांनी दिले जेवणाचं ताट 200 रुपयाला. आणि इकडं दुसऱ्या याच्यामध्ये 150 रुपयाला लावले. अजूनही काही दरपत्रक आहे ते आता आपल्याला पाहावं लागतील. म्हणजे हे तिसरं जे दरपत्रक आहे हे सिद्धेश्वर स्वयंसहायता महिला बचत गट बेलसर, पोस्ट निरगुडे, तालुका जुन्नर यांचं आहे. आणि यांनी 150 रुपये रेट लावलाय जेवणाचा, बाकी सेम आहे. आणि हे देखील 2023चं पत्र होतं आणि हे इकडे दाखल केले 6 फेब्रुवारी 2025ला. हा झोल आहे. जाहीर सूचना काढली कधी या माळीनी, 2023ला, आणि 23लाच दरपत्रक दाखल करायची होती, परंतु यांनी घेतली कधी, 2025ला फाईल पूर्ण करण्यासाठी. आणि जाहीर नोटीस कुठं दिली माहीत नाही, कोणत्या पेपरला दिली माहीत नाही, कुठं चिटकवली माहीत नाही, कोणत्या बचत गटांना पत्र पाठवली तुम्हाला घ्यायची का माहीत नाही, काहीच फाईलमध्ये नाहीये. मग यानंतर असं हा माळी काय ठरवतो, हा मनाने ठरवतो बरं का. हा जो व्हिडिओ आहे याचं नाव बघा, नीट वाचा, SY माळी गट विकास अधिकारी उच्च श्रेणी. त्यांनी काय म्हटलंय, मनानेच म्हणतोय, कार्यकारी अभियंत्याला पत्र देतोय का तो जो काय मगाशी मी सांगितलं तो ठराव झाला होता त्यात तो स्वतः जागा निश्चित करतोय. जुनी इमारत समोर शासकीय विश्रामगृह, मोकळी जागा 15/40, प्रगती महिला स्वयंसहायता समूह शिंदे या बचत गटाला 5 वर्षाच्या भाडेकर तत्वावर अल्पव्यापार गृह चालवण्यासाठी भाडेकरार करून प्रगती यांना जागा देण्याबाबत आपणाकडून योग्य आदेश व मार्गदर्शन होण्याबाबत. म्हणजे पहा या पद्धतीने प्रगती, आता याचं बीड झालेलं आहे, 3 जणांचं बीड कसलं आलं पाहिजे, तर बाबा मी या जागेला 2 रुपये बाजार देतो, तिसऱ्या बचत गट म्हणून मी 3 रुपये भाडे देतो, 14 म्हणून मी 10 रुपये बाजार देतो. असं न करता काय घेतलं त्यांच्याकडून, वडापाव केवढ्याला, ताट केवढ्याला. आणि सगळ्यात जास्त रेट हे या ज्या आता याला दिले नाही प्रगती महिला त्यांचे रेट आहेत आणि त्यांच्यापेक्षा कमी दुसऱ्यांचे आहेत. पण दिलं कोणाला, त्यांना दिलं. हे कोणी दिलं, बीडीओने दिलं. बीडीओला अधिकार आहेत का, नाही आहेत. जागा ठरवायचे अधिकार आहे का, नाही आहेत. असं आणि कालावधी ठरवायचं काय हे सुद्धा माहीत नाही. आता यानंतर झालं असं की बीडीओने जरी ही जी पत्र दिलेली असेल तर ही खूपच गोंधळ टाकणारी आहेत आणि शंका निर्माण करणारी आहेत. नंतर होतं काय, सन 2024ला बीडीओ आणि जे कार्यकारी अभियंता जे असतात या विभागाचे, त्यांचं पत्र तुम्ही बारकाईने पहा. हे पत्र आहे 11 ऑक्टोबर 2024चं, म्हणजे गेल्या वर्षीचं. त्याच्यामध्ये बीडीओची सही दिसते, गट विकास अधिकारी उच्च श्रेणी आणि उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम. त्यामध्ये काय म्हटलंय, प्रति कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग उत्तर, म्हणजे जेडपीला पत्रावर केलाय का प्रगती महिला स्वयंसहायता समूह शिंदे या बचत गटाला पंचायत समिती आवारातील मोकळी जागा अल्पोपहार गृहासाठी भाडे तत्वावर द्यायची. आता याच्यामध्ये तुम्ही बारकाईने पहा, पंचायत समिती जुन्नर आवारातील दक्षिणेकडील गेट जवळील नारायणगाव जुन्नर रस्ता लगतची 15 बाय 10 फूट
जागा निश्चित केलेली आहे. म्हणजे ही जागा निश्चित किती केलेली आहे यांनी शेवटी 15 बाय 10 फूट. याच्यावर उपविभागीय अधिकाऱ्याची सही आहे, हे गट विकास अधिकाऱ्याची सही आहे. ही जागा निश्चित केली 15 बाय 10 फूट. अजून एक, मग याचा नकाशा लेआउट तयार केला. जर लेआउट जर आपण पाहिला तर हा आपल्या पंचायत समितीचा नकाशा आहे. जरा जवळ या, हे पहा, याच्यामध्ये देखील लिहिलेलं आहे. हा रस्ता आहे जुन्नर ते नारायणगाव, हा समोरचा रस्ता. आणि याच्यामध्ये बघा, ही जी पुढची इमारत ही कोणती आहे? महिला बाल विकास विभागाची इमारत. आणि यांनी हे झूम करा, प्रस्तावित बचत गटास भाड्याने द्यावयाची मोकळी जागा 10 बाय 15. किती आहे? 10 बाय 15. आणि याच्यामध्ये त्या इंजिनियरने इथं कंपाऊंड होतं, हे कंपाऊंड करायला हवं होतं, म्हणजे दाखवायला हवं होतं उल्लेख. या ठिकाणी हे बघा, याला जॉईंट आहे, त्या जी इमारत आहे महिला बाल विकासची त्याला जॉईंट हे कंपाऊंड होतं, पण इथं हे कंपाऊंड दाखवण्यात आलेलं नाहीये. आणि मग नंतर करार करण्यात येतो. तुम्हाला धक्का बसेल, 9,000 रुपये महिना भाडं या दराने करारनामा करण्यात येतो पंचायत समितीशी. आणि ही जागा 10 बाय 15ची ठरलेली असताना तुम्ही पहा ही जागा किती ऑक्युपाय केलेली आहे. इकडे बघा किती ही जागा ऑक्युपाय केलेली आहे. पूर्ण जागा ही या ठिकाणी जे भिंत होती ती भिंत तुम्ही दाखवते समोर, गेट दाखवा. त्या गेटला लागून ही जी भिंत होती, ही भिंत इथं गेट होतं आणि इथं भिंत आणि हे तार लावलं होतं. या लोकांनी आणि या ठिकाणी बेकायदेशीरपणे खड्डे खोदलेले आणि फक्त 9,000 रुपयांनी महिना ही जागा दिलेली आहे 5 वर्षासाठी. हा खूप मोठा झोल आहे. ही जागेची किंमत कोट्यवधी रुपयाची आहे. आणि ह्या जागेचं भाडं किमान 1 लाख रुपये कोणीही देऊ शकतो. एवढी मोठी जागा आहे. 10 बाय 15चं ठरलं होतं, पत्र तसंच आहे. व्हिडिओचं लेआउट जो करून दिलेला आहे तो 10 बाय 15चा आहे. प्रत्यक्षात ही जागा किती ऑक्युपाय चालू आहे हे तुम्ही पहा. मग अशी व्हिडिओनं मी फोन केला, त्यानंतर ते व्हिडिओ या ठिकाणी येऊन पाहिलं आणि व्हिडिओ म्हणतात चन्नावार का मी सगळी फाईलची माहिती घेतो आणि आपल्याला हा निर्णय कळवतो. आता ते उद्या येणार आहे सगळी टेक्निकल टीम घेऊन. प्रचंड मोठा घपला या ठिकाणी आहे. बचत गटासाठी चाललंय, परंतु एक खिलारी नावाचा व्यक्ती आहे, त्याचं शेजारीच एक दुकान आहे. तो व्यक्ती बचत गटाच्या नावाखाली ही जागा ताब्यात घेतोय आणि कुणाचंच याकडे लक्ष नाही. आम्हाला पण वाटलं काहीतरी पंचायत समितीचं काम असेल. या ठिकाणी आम्ही जेव्हा व्हिडिओनं विचारलं किंवा तिथले टेक्निकल जे अधिकारी होते, शाखा अभियंता असतील, तर ह्या जागेचं लेआउट कुणी करून दिला, याचं लाईन आउट कुणी केलं, फकी कुणी मारली, सर्वांनी हात वर केलेले आहे. नक्की जे घडते ते धक्कादायक आहे. आणि मोठ्या प्रमाणावर ही जी जागा आहे कोट्यवधी रुपयाची ही बळकवण्यात आलेली आहे. आणि ही लोक दिवाळीच्या तोंडावर ही जवळजवळ 7-8 वर्षापासून इथं वडापाव वगैरे हे करतायत आणि दिवाळीच्या तोंडावर यांना इथून हुसकावून लावण्यात आलेला आहे. आणि तो जो खिलारी नावाचा व्यक्ती आहे त्याला ही जागा दिलेली आहे, ही जागा विकलेली आहे. हे पंचायत समितीचं कृत्य आहे. नमस्कार, नाव सांगा. प्रशांत जीवाजी सोनवणे. तुमची टपरी